इथंच असते कोंबडीला. रात्री 10:30 वाजेपर्यंत इथंच होती, सकाळी उठल्यापासून इथंच. 10:30 वाजले तर इथंच आहे. पप्पांपाशी खजुरीचं लाडू करून दिलं. हे सगळं हो काही परत न ही एवढं सगळं मिश्रण काढलं, परत हे लाडू एवढे बनवले. चाललंय आपलं इथं सामान काढून ठेवलंय. छान लाडू पण टाक काच म्हणजे सगळं तळलं तुपात. हा ही खजूर आहे मैत्रिणींना, ती लाडूला घेते ना. तर हे सामान आहे सगळं. 7 किलो लाडू बनतात ठेवड्याचे, 7 किलो. आणि ते शेंगदाणे भाजून ठेवलेत. आणि हा ऑर्गॅनिक मधला गुळ ब्राऊन कलर मध्ये, आणि ही डिंक, आणि ही खारी. तेलच नव्हतं ते तेल घरी आणलंय आपल्याला. आणि आमचं घरचं सावण XYZ. आणि ही तिळाचं लाडू करायचं. हे पांढरे तिळ आहेत गावरानमधले, त्यामुळे असे ऑफ व्हाईट मध्ये. आय आय कशाला आली तू? डुबा ए डुबा, काय झालं ग हिला? दिसली नाही. अगं पण एवढ्या वर का गेली परत ती? ती जाते की वर, काय बघायचं ते तिलाच माहिती. असली फास्ट गेली ना. जाऊ द्या, वेगळं काहीतरी. कन्फ्युज झाले मामा. काय नाही बाय, म्हणलं काय करते गेदूबाई, आलोय हाताकडं 50 किलो मसाले हॉटेल चालू करतोय. तिला म्हणलं स्पेशल मसाला आम्हाला स्पेशल पाहिजे, एकदम खटाखट टाकाटक मध्ये. पोटात आग होणार नाही, पित्त, जळजळ, ऍसिडिटी, कुठलाच त्रास होणार नाही. तुझ्या वेळेस घेशील ना मसाले त्यावेळेस लक्षात येईल. आता बटन दादाच आमच्या नवीन हॉटेल चालू होते मैत्रिणींना लवकरच. त्यामध्ये शाकाहारी पण त्याला म्हणलं तू ठेव, आणि शाकाहारी मध्ये त्याला म्हणलं तू बेसन भाकरी ठेव, लय खायला येते माणसं. बघू आता चाललंय, ठेवू की काय काय नॉन व्हेजचं पण करतोय तो. शिपी आमटी आणि बाजरीची भाकरी पण करतोय ना. शिपी आमटीचं, नॉन व्हेजचं. आणि ऍड्रेस कुठे आहे ना? आपलं ही गुजबाई रोडचं सल्ले आमच्यासाठी तो खूपच जवळ आहे. आई साहेब काय म्हणत होते माहितीये का, मी रविवारी यायची, मग तोवर होईल का कुठून दादा चालू होईल का? रविवारी नाही एवढं होईल, म्हणजे होईल चालू, पण त्या दिवशी नाही, गडबड नाही. मग चाललंय आता मंगळवारी करतोय. मग आता मंगळवारी म्हणल्यावरती येईलच मग. हा तेच एवढे 8 दिवस. तर आलाय गोटम दादा, दाजी. किती जणांनी चालू केले तुम्ही? मी काय दाजी पार्टनर, मी आणि दीपकराव. आणि ही माझा मावस भाऊ आहे. राशीवरून आले मामा आणि मावस. हे पाहुण्यांचा आणि ही काय म्हणते मग मावशीचं पोरगं. लई दिवसात ना गाठ पडली. मला वाटतं आपली 2-4 वर्ष तिकडे फोन केला त्याच्यानंतर तुम्ही 5 वर्ष झाली. मसाल्याची ऑर्डर दिली 50 किलोची, न्यायला येतो परवा दिवशी मस्त मध्ये खटाखट. चला जाऊ का, बाय. आला बी लगेच चालला बी. दाजीन तिथं पुढे गेली. काय म्हणताय मग? आणि खरं सांगू, बिझनेस करताय बर का, पण फुकट काय कोणाला देऊ नका. फुकटच नाही. तू गोटम आहे, तुझं भ्या वाटतं म्हणजे आम्हाला वाटतं ठीक आहे, पण YouTube मधल्यांना सुद्धा तुझं लागा तुझी काळजी आहे. चला टाटा. आणि गिरवायचं नाही मैत्रिणीनं, गिरवायचं नाही. चला बाय बाय. हे फोटो लावा. कुठला? चला चला कलर कर, कलर कर नसती गाल टाटा. काय आलं बिन गाबडे लगेच गेलं. माझं गाल वाटत होतं, तसं गाल वाटत गेला गडबडीने आलता. माझ्याकडं मसाला शिल्लक आहे का नाही बघाय आलता. आता कवा त्याला मी इतका पुरवायची. आधीच 8 दिवस 5 किलो घ्यायचं असलं तरी मी हॉटेलवाल्याला सांगते 8 दिवस आधी घर ऑर्डर द्या म्हणून. आधी आलं शहराकडून. त्याला 5 किलो मसाला घ्यायचा असला ना गोटमला, तरी गोटम आहे ना आधी 4 दिवस सांगतो. काय म्हणतो आता घ्यायला दादा? आता मी करू का लाडू? करते आता लाडू. काय म्हणताय? हा आता ताटं भरायचे शुक्रवारी. आत्ताच चायनीजचे नूडल्स मी बनवून संपवलेच होते, तोपर्यंत ह्या आंटी घेऊन आल्यात हिला खायला
आज आमचं सगळं बेडवर खायला येते. आज कसं झालंय माहितीये का, गोड दिवस आहे माझ्यासाठी. लतानी मला काय काय आणलंय, आळूच्या वड्या कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या वड्या. आंटी खरं सांगू कोणी केलं तर. मीच केलं. गरम गरम आहेत अजून घरी नाही. दीदीने परतल्यात बरं का ते. हा ना, कोथिंबीरीची वडी खाऊ का? काल समीक्षाला म्हणले छान जमतात ना. लय मऊ केलं तिथं. कसल्या लागतात तू टेस्ट? छान लागते पण मऊच काय एवढं जरा. मी उकडून परतल्यात, परत उकडून घेतल्या अगोदर. हा. तेलात नाही तळायला, जास्त तेलकट खायचं नाही ना. हा मग मी ते शेंगदाण्याचं कूट वगैरे मसाला थोडासा टाकून परतल्यात. आणि सगळं स्पेशल येते बरं का असलेलं दीदी तर खायला. आमची कोरडच खाती या. हा ना, आता म्हणली तू येस तर मी नाही थांबणार, मी जेवण करून घेणार आहे. खरंच इतक्या मऊ झाल्यात ना मैत्रिणींनो, लय मऊ. खरंच भारी केलं अगं. क्वालिटी असं ती झाले एकदम मऊ मऊ. हो तुमची चायनाची ऑर्डर असेल तर इकडे देत जावा. कडे बघायला काय झालं कडेमध्ये. एवढी मोठी ठेवली म्हणलं असतील. मोकळीच आहे इकडे. अहो ती पोटात गेला आता सगळं. दोघीच्या पोट. हे तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू दिले जातात ना मैत्रिणींनो, त्याच्यासाठी ही खारीक वापरली जाते. माझ्या ताईसाहेबांनी मला विचारलं होतं की अक्का तुम्ही काय वापरता, खारीक वापरता का पावडर? तर ताईसाहेब पावडरनी जी क्वालिटी येत नाही ना ती ह्यानी येते. आणि ही खोबऱ्याचा खिसा असतो, बघू शकता. हां, ह्याला तेल बघा कसं आहे. हा खिस आहे आणि ही खारका येते. ह्या 2 किलो खारका, हे 2 किलो खिस, असं एवढं काम झालंय. आता वाजलं तर त्या 10:30. प्रतीक्षाला शाळेत सोडून आली, भाकरी केल्या, कारलं केलं, त्या पिठाच्या पिशव्या मोकळ्या केल्या, एकात एक वताव म्हणलं. पण तोपर्यंत माझ्या ध्यानात आलं की इथं तुम्हाला खारका दाखवा होतं. अजून बरंचसं काम आहे. आता ही शुक्रवारी मी ताटं भरणार आहे मैत्रिणींनो. मला काय व्हाय नाही, उरका नाही. हे लाडूचा आणि ह्याचा राडा सगळा, एवढी भांडी घातली ती. दीदीने रात्री तसलं ही केलं, काय केलं, मंचुरियन केलं. ती पोरगी भांडी मारण्याची खरकाटी करून ठेवती. हो का, पातेलीन बितेलीन लय वैताग असतो. फोन आला एका ताईसाहेबांचा, बाहेर गेली, घरात रेंज येत नाही. तुम्हाला दाखवू का भाकरीचा कसा कोळसा झालाय बघा. ही लसणाची चटणी तुम्हाला जी विकते ना मी, ती अशी कालवून ठेवली म्हणजे 4-8 दिवस जाते. आणि भाकरीचं काय झालंय बघा. घरात काय रेंज येत नाही. तुम्ही म्हणता की फोन उचलत नाही. अवतारे तिला शाळेत सोडून आली गावात, ह्यांचा डबा भरून दिला. ताई आज गेल्यात जत्रेला, ताई नाही त्या नानी 2 जणी हाय. आम्ही लाडू करायचं इथं, शेंगदाण्याचं लाडू करायचं इथं, ड्रायफ्रूटचं लाडू करायचं इथं. आणि माझ्यात काय ताईसाहेबांच्या माझ्याकडून ऑर्डर येत ना, मला उरकानात येते एवढी बार. फक्त मी 2-3 दिवस देवाला गेलते, त्यामुळे जरा लोड आला या. तर आज सगळ्यांच्या जाते, ज्यांच्या राहिल्या त्यांच्या मला समजून घ्या, उरकाना म्हणून राहिले, बाकी काही नाही. आज सगळ्यांच्या जाते, जेवढ्यांच्या राहिल्या होत्या ना तेवढ्यांच्या माझा नंबर घ्या. आता उद्यापासून परत ना नवीन ऑर्डरिंगसाठी. आणि कालपासून परवा दिवसपासून आले तर ताईसाहेबांचं काय नाही, त्यांचं मी टाकते. आज मसाल्याचं काही टेन्शन येत नाही. मसाला 1 टाईम 30 किलो बनतो. पण लाडू आहेत ना, लाडूचं वेगवेगळं राहतं सगळं. काय ताईसाहेबांचं खजूर शेंगदाण्याचं राहतात, काही ताईसाहेबांचं शेंगदाण्याचे राहतात, काही ताईसाहेबांचे ड्रायफ्रूटचे राहतात, काही ताईसाहेबांचे खजूर ड्रायफ्रूटचे राहतात. मग हे उरकत नाही ना असं, आणि त्याला बनवायला वेळ लागतो. कसं बी बनवून देऊन चालेल का सांगा? थोडंसं समजून घेत जावा. गावाकडल्या ऑर्डरी असतात ना पोस्टाच्या, त्या जरा उशीर लागतो. ह्यांच्या सवडीवरती हे टाकतात पोस्टातले पार्सल. आता 2-3 दिवस ती बी नव्हतं, त्यामुळं मग काल त्यांना सवडच नाही झाली पोस्टातल्या पार्सले टाकायच्या. मग ती मला म्हणे आज टाकतो. आता आज काय ताईसाहेबांच्या टाकते ना. तर चला आता नानीला म्हणलं डबा घासून घेतला का नाही की आता आधी घर जेवण करू आणि मग पुढच्या कामाला लागू. काल नेहमी कपडे धुतल्या जायचे मैत्रिणींना, अजून नेहमी कपडे तसेच येतात. घर पुसून काढायचं येतं, अजून झाडून काढायचं येतं. असं एकंदरीत तुम्हाला वाटतं की आकाला काय काम नसतं ना? आकाला काम असतं की, पण आकाचं कसं आपलं धपखात चाललेलं असतं दमाने. टेन्शन घेत नाही मी अजिबात. कसं होईल तसं होईल. सकाळी ह्यांचा डबा द्यायला उरकला नाही, मी प्रतीक्षापाशी डबा दिला. त्यांना म्हणलं खायला मिळण्याशी मतलब तुम्हाला,
का नाही असं. या जेवण करायला माझ्या मैत्रिणींनो. तर आज जेवणात काय काय असं ओळखा बरं. ज्वारीची भाकरी, कारलं, कोशिंबिरीच्या वड्याला त्यांनी दिलेल्या, आळूच्या वड्याला त्यांनी दिलेल्या, नानीने केलेल्या कोबी हिरव्या मिरचीचा आणि माझी लसणाची चटणी आणि कारलं. तर हे असं एकंदरीत जेवायला आहे. नानी कसं काय मग? छान जेवण. या सगळेजण जेवण. भाजी लई छान झाली. कुणाकुणाला आवडतं असलं जेवण नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींना. आणि आम्ही जेवतो आता. सगळ्याच भाजी छान झालीत पण. यस.